कारदगा निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद, घाटमाथ्याच्या मावळा संघटनेचा स्तुत्य उपक्रम। 314 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग। 24 नोव्हेंबरला होणार बक्षीस वितरण। कारदगा तालुका निपाणी येथील घाटमाथ्याचा मावळा संघटनेच्या वतीनं आयोजित निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। 24 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कारदगा साहित्य संमेलनानिमित्त पूरक कार्यक्रम म्हणून 3 गटात या निबंध स्पर्धा घेण्यात आल्या। स्पर्धेत निपाणी तालुक्यातील तब्बल 314 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। शनिवारी दिनांक 16 रोजी DS नाडगे हायस्कूलमध्ये या स्पर्धा पार पडल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या शांतला मॅडम, VK खोत सर, नितीन कुदळे सर, साहित्य विकास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रकाश काशीद सर आणि बाळासाहेब नाडगे व्यासपीठावर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती फोटोपूजन व श्रीफळ वाढवून निबंध स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला। प्रकाश काशीद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना घाटमाथ्याचा मावळा या संघटनेकडून गेली 3 वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत आहे। ग्रामीण भागातील मुलांमधील प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा भरवली जाते। यासाठी निपाणी तालुक्यातील अनेक गावातून विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होतात। स्पर्धा आयोजित करण्यासाठी DS नाडगे कॉलेज, मराठी प्राथमिक मुलांची शाळा कारदगा येथील शिक्षकांचं विशेष सहकार्य लाभलं असं सांगितलं। संघटनेचे अध्यक्ष अमोल निकम यांनी मुलांच्या अंतर्मनातील भावना शब्दरूपात प्रकट करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं असा आमचा उद्देश असतो। मातृभाषेतून विचारांची मांडणी करताना मिळत असलेला सुखद आनंद विद्यार्थ्यांना मिळावा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे असं सांगितलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कल्पना रायजाधव मॅडम यांनी केलं। यावेळी घाटमाथ्याचा मावळा संघटनेचे कार्यकर्ते, साहित्य विकास मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी, पालक, शिक्षक